नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आज मी तुम्हाला तुमच्या सर्वांना येणाऱ्या एका कॉमन प्रॉब्लेमवर खूप सोपा उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सगळेच कधी ना कधी प्रवासाला जातो किंवा गाडीतून फिरतो. पण एक कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. पर्समध्ये वस्तू शोधायला वेळ लागतो. कधी पैसे सापडत नाही, कधी सेफ्टी पिन सापडत नाही, कधी लिपस्टिक आणि आपण त्रासून जातो. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रवासाला जाताना पर्स कशी नीट आणि व्यवस्थित ठेवायची, ज्यामुळे तुम्हाला सगळ्या वस्तू लगेच सापडतील. तर सर्वात प्रथम आपल्याला मोबाईल व्यवस्थित ठेवायचा आहे. आपण काय करतो, घाईत सगळ्या वस्तू पर्समध्ये टाकतो आणि मग नंतर काय होतं, पर्स फुल्ली मेसी होते, सगळं सामान एकत्र होतं, काहीच पटकन सापडत नाही. छोट्या वस्तू खाली जातात आणि मोठ्या वस्तू वर येतात. तर मोबाईल ठेवताना ज्या कप्प्यामध्ये आपण मोबाईल ठेवणार आहोत त्यामध्ये काहीच ठेवायचं नाही, फक्त मोबाईल ठेवायचा. आणि शक्यतो बाहेरच्या कप्प्यामध्ये मी मोबाईल ठेवते. तुम्हाला जर एकच कप्पा असेल तर शक्यतो फक्त मोबाईलच त्यामध्ये ठेवा. आणि मला अजून एक कप्पा आहे पाठीमागं, तर मी सुट्टे पैसे त्याच्यात ठेवते. तर हे असे सुट्टे पैसे आपल्याला कधी पटकन लागतात ते असे जवळ बाहेरूनच ठेवायचे. आणि सर्वात महत्त्वाचं हे पहा, घराची किल्ली. तर माझ्याकडे एक आपली जी साडी पिन असते ती मी वापरत नाही, खराब झालेली आहे. तर तिला मी ती किल्ली अडकवली आणि ती सेफ्टी पिनही तुम्ही वापरू शकता किंवा ही मी जी साडी पिन आहे ती इथे वापरते. तर ही अशी पर्समध्ये एका कप्प्यात आतमध्ये त्या पिनने अडकून ठेवायची. कारण आपल्याला काही वस्तू जी शोधायला आपण ज्यावेळेस पर्समध्ये हात घालतो तर ती किल्लीच हाताला येते बऱ्याच वेळा. त्यामुळे ती अशी सर्वात आधी अडकून ठेवायची. तर हे पहा, हे माझ्याकडे जुना सॉक्स आहे, तो थोडासा फाटलेला होता, तो मी वापरत नाही. तर याचा आपण असा उपयोग करायचा आहे. तर हा मी सॉक्स घेतला आहे, तो असा मोठा आहे त्यामुळे मी असा फोल्ड केला आहे. तुमच्याकडे जर छोट्या मुलांचा सॉक्स असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर हे पहा, असा तो जो सॉक्स आहे तो असा मोठ्या सेफ्टी पिनच्या मदतीने मी असा आतमध्ये लावते. तर हा तो व्यवस्थित असा एका सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये शक्यतो मी क्लचर्स ठेवते. आणि नेहमीच मी क्लचर्स, मोठे क्लचर्स किंवा छोटे असे त्या सॉक्समध्ये ठेवत असते. कारण आपल्याला क्लचर्स नेहमी प्रवासात कधी ना कधी लागतच असतात. आणि ते तुम्ही मोठे किंवा छोटे असे 2-3 क्लचर त्या सॉक्समुळे त्याच्यामध्ये बसतात. तर हे पहा, हे रबर जे आपल्याला पटकन सापडत नाही. तर ते पण असं मी माझ्याकडे साडी पिनच होती छोटीशी खराब झालेली, तर ती मी वापरते आणि ती पिन अशी पर्समध्ये आतमध्ये रबरसहित अशी अडकून ठेवते, की जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला रबर लागेल ते लगेच आपल्याला ते काढता येईल. त्यामुळं ह्या ज्या 2 वस्तू आहेत क्लचर आणि रबर हे असे अडकून ठेवले तर आपल्याला पटकन सापडतात. आणि आता सर्वात महत्त्वाचं जे आपण सेफ्टी पिन्स, त्या खूप छोट्या असतात आणि त्या तर आपल्याला कधी पण लागतात अचानक. तर त्यासाठी नेहमी असा ट्रान्सपरंट पाऊच वापरायचा. कारण त्यामुळे आपल्याला त्या पाऊचमधून आपल्याला लगेच दिसतात. तर त्या मी अशी ही साडी पिन, सेफ्टी पिन्स, एक छोटीशी रिंग आहे माझी, ती पण मी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. कारण मी एका फंक्शनला चालले म्हणून मी ती रिंग पण एक सोबत घेतली, परंतु मला ती अगदी जवळ गेल्यावरच घालायची आहे. त्यामुळे मग हे जे सगळ्या वस्तू मी असेच ट्रान्सपरंट पाऊचमध्ये ठेवते. तुम्ही पण असंच ठेवत जा, की सेफ्टी पिन्स आपल्याला लगेच सापडतात. तर ती पण एका पिनच्या मदतीने आपल्याला इथे त्या कप्प्यामध्ये अडकून ठेवायचे. आणि हे जे सगळं सामान आहे मेकअपचं, ते आपण एका कप्प्यामध्ये ठेवायचं आणि आपल्या हाताला नेहमी सवयच ठेवायची, की तोच एक कप्पा आपला नेहमी मेकअपच्या सामानासाठी, ज्वेलरीसाठी तो ठेवायचा आहे. तर हे पहा, हा जो एक नेकलेस आहे, तो माझ्या मुलीचा आहे, तो पण तिला लागतोय. तोही ती जवळ गेल्यावरच घालणार आहे, लगेच घालणार नाही. ते पण मी ट्रान्सपरंट पाऊचमध्ये ठेवते, की जे करून तिला लगेच सापडेल. हे कानातले तेही असे ट्रान्सपरंट पाऊचमध्ये ठेवते. आणि हे माझं मंगळसूत्र आहे, ते सुद्धा मी असं पाऊचसहितच घेते. प्रवासासाठी मी हा पाऊच वापरते आणि तो इतर वेळेसही हा जो माझं मंगळसूत्र आहे, तर मी असंच पाऊचमध्ये ठेवते. आणि प्रवासात जाताना मला जास्त वेळ ते घालता नाही येत, मला त्रास होतो किंवा आपण हॉटेलमध्ये नाश्त्याला वगैरे थांबतो. तर खूप लांबचा प्रवास असेल 2-3 तासांचा, तर आपण असं पाऊचमध्ये ठेवून गाडीत जवळ गेल्यानंतर तो घालू शकतो. तर हे पहा, असंच एक ज्वेलरी पाऊच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर आणि टिकली, ह्या 3 वस्तू किंवा तुमच्या अजून काही असेल ते याच्यामध्ये. आणि शक्यतो प्रवासाला जाताना लिमिटेडच वस्तू घ्यायच्या. आता मी एका फंक्शनला चालले म्हणून हे ज्वेलरी वगैरे आहे. फंक्शन नसेल तर तुम्ही ज्वेलरी आपल्या कमी होतात. तर ह्या बांगड्या आहेत, तर त्यासुद्धा स्टोनच्या बांगड्या आहेत. त्यामुळे त्या पण मला प्रवासामध्ये खूप वेळ नाही घालायच्या, म्हणून मी त्या एका अशा छोट्याशा बॉक्समध्ये त्या बांगड्या घालून त्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत.
आणि आता ही सगळी ज्वेलरी एका कप्प्यामध्ये ठेवली आणि ती चेन मी आता लावून घेते. आणि आता राहिलेले जे दुसरे सामान आहे ते आपण वेगळ्या कप्प्यात ठेवू. तर हा जो एक माझा मध्ये एक छोटासा कप्पा आहे, तो काय असा पूर्ण खोल नाही आहे, छोटावरच आहे आणि नॅपकिन आपल्याला सहज वर हाताला येईन अशा कप्प्यामध्ये ठेवायचा किंवा तुम्हाला लागत असेल तर टिश्यू पेपरही तुम्ही ठेवू शकता. तर हे पहा, हे असं ज्वेलरी पाउचेस जे आहे, तर त्यामध्ये आपण काही पैसे जे आपल्याला एक्स्ट्राचे आपण घेतलेले आहेत आणि कार्ड्स, आधार कार्ड किंवा ATM कार्ड, दुसरे काही कोण तुमचे गाडीचे कार्ड्स असतील तर ते एका पाऊचमध्ये सेपरेट ठेवायचे. आणि नेहमी हा पाऊच आपल्याला गाडीमध्ये लागतोच. तर तो सर्वांना माहीत असतो. असाच आपण एकच पाऊच नेहमी ठेवायचा. आणि त्यासाठी ह्या ज्या इम्पॉर्टंट वस्तू आहेत त्यासाठी आपण आता वेगळा कप्पा ठेवला आहे. तर हा स्प्रे बॉटल, परफ्यूम तोही तुम्ही ठेवता. हे सनस्क्रीन किंवा तुमचा फेस वॉश, गॉगल. आता हा गॉगलही शक्यतो असा बॉक्समध्येच ठेवायचा की त्याला स्क्रॅचेस पडत नाहीत. किंवा तुमचा चष्मा असेल तोही असा तुम्ही बॉक्समध्येच ठेवत जा, कारण पर्समध्ये खूप सामान असतं, त्याला स्क्रॅचेस पडतात. तर मेडिसिन्ससाठी सुद्धा तुम्ही असा ट्रान्सपरंट पाऊचच वापरत जा की जेणेकरून ते कुणालाही सापडतात लगेचच. आमच्या घरात तर सर्वांना माहिती आहे, मम्मीच्या पर्समध्ये अशा ट्रान्सपरंट पाऊचमध्येच मेडिसिन्स असतात. त्यामुळे ते कुणालाही लगेच घेता येतात. आणि ते असे आपल्याला प्रवासात तर मेडिसिन्स इमर्जन्सी जे लागतात ते ठेवावेच लागतात. तर हे जे इम्पॉर्टंट वस्तू आहेत ह्या सगळ्या मी अशा एका वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि आता राहिलं हे खाऊ, बिस्किट किंवा तुम्ही जे काही बरोबर घेताल, तर ते असं फक्त मोकळं नका टाकू पर्समध्ये. त्यासाठी अशी एक छोटीशी कॅरी बॅग घ्या. कारण आपण एखादं बिस्किट खातो आणि तो पुढं तसाच तसा आपल्याला उघडा पर्समध्ये ठेवता येत नाही. ते सांडतं किंवा खराब होते त्यामुळे आपली पर्स. त्यामुळे अशी कॅरी बॅगमध्येच ठेवायची. आणि मग ते सगळ्या वस्तू अशा आपण एका कप्प्यामध्ये ठेवून द्यायच्या. आता माझ्याकडे तर आणखी एक छोटा कप्पा आहे आतमध्ये, त्याच्यात नेहमी चॉकलेट्स ठेवलेले असतात आणि मुलांना पण माहिती आहे की मम्मीच्या या कप्प्यामध्ये, पर्समध्ये चॉकलेट्स असतात. त्यांना बरोबर तिथे ते सापडतात आणि असतील तर सापडतात, नसतील तर त्यांना माहिती की आता पर्समध्ये चॉकलेट्स नाही आहेत. आता हे माझे बाहेरची जी चेन आहे, ते जे रनर आहे, त्याचं हँडल खराब झालं होतं. मी त्याला ऐनवेळेला असे 2 रबर गुंडाळून लावलेले आहेत की जेणेकरून ते आपल्याला धरता येते. तुम्ही जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून माझ्या अशा घरगुती टिप्स तुम्हाला नेहमी पाहता येतील. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना ही ट्रिक खूप उपयोगी पडेल. प्रवासाला जाताना हा व्हिडिओ त्यांना नक्की पाहायला सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. ओके.